श्री स्वामी समर्थ. रांगोळी बाय तेजस्वी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की नवीन बॉटलमधून रांगोळी का पडत नाही ते. तर चला बघूया. आता आपण नवीन पॅकेटमधून रांगोळी घेतलेली आहे. तर या बॉटलमध्ये आता आपण ती रांगोळी भरणार आहोत. तर कशी भरायची चला बघूया. हा असा जाडसर कागद किंवा पेपर पण तुम्ही घेऊ शकता. त्या पेपरचा असा कोन बनवायचा आहे. अशा प्रकारे कोन बनवायचा. तर आपला हा कोन बनवून तयार आहे. तर त्याला आता आपण चिकट टेप लावून फिक्स करूया. अशा पद्धतीने चिकट टेप लावायचा. तर ही ट्रिक वापरून आपण सहज पद्धतीने बॉटलमध्ये रांगोळी भरू शकतो. तर बघा किती सोपी ट्रिक आहे ही. तर बघा मी किती सोप्या पद्धतीने रांगोळी बॉटलमध्ये भरलेली आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला कळणारच नाही की मी कोणती ट्रिक वापरली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. रांगोळी बाय तेजस्वी. अरे रांगोळी पडतच नाही. आता काय करायचं? मला वाटतं तुमचंही असंच होत असेल ना, पण का? तर चला बघूया. तर ही रांगोळी आता आपण चाळून घ्यायची आहे. तर एक आहे तारेची चाळणी आणि एक आहे कापडाची. तर आपण यातील तारेची चाळण घेणार आहोत आणि ही रांगोळी चाळून घेणार आहोत. तर ही रांगोळी आता आपली चाळून झालेली आहे. हे बघा किती मोठे मोठे कण रांगोळीतील पडलेले आहे. रांगोळी चाळून पण काही होणार नाही. आणखीन एक छोटीशी ट्रिक आहे, तीही तुम्ही वापरू शकता. तर आता मी इथे एक टूथपिक घेतलेली आहे. त्याने थोडेसे होल त्याचे आपण मोठे करूया आणि आता बघा फरक. रांगोळी सहज पडते. तर अशा प्रकारे तुम्ही रांगोळीचे कलरसुद्धा चाळून घेऊ शकता. तर ही ट्रिक वापरून तुम्ही रांगोळी काढण्यासाठी बॉटल्स वापरू शकता. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनापासून तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब.